नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली 40-50 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्ह होता, पण इमिजिएट बेसिसला सेलिंग प्रेशर आलं, हायर लेवलला मेंटेन नाही होऊ शकलं आणि ॲज युज्युअल एफआयज विकत आहेत आणि ते सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळालं आणि ऑलमोस्ट निफ्टी जो आहे तो 100 पॉईंट मायनसमध्ये गेला. हायर लेवलपासून जवळपास 150-200 पॉईंट खाली गेला. इव्हन बँक निफ्टीसुद्धा जे आहे ते 250 ते 300 पॉईंट मायनसमध्ये गेलेली. निफ्टी 24,600च्या आसपास आणि बँक निफ्टी जो आहे तो 53,700च्या आसपास खाली आलेला आणि सडनली दुपारच्या सत्रामध्ये मात्र एक चांगली रिकव्हरी लोअर लेवलवरून निफ्टी बँक निफ्टीमध्ये आणि एंटायर मार्केटमध्ये बघायला मिळाली. थोडंसं मे बी मला वाटतं शॉर्ट कवरिंग थोडंसं अहेड ऑफ हॉलिडे सेशन, त्यामुळे मला वाटतं मार्केटला थोडंसं रिकव्हरी क्लोजिंगला आलं, जे थोडंसं पॉझिटिव्ह आहे लोअर लेवलवरून रिकव्हरी येणं. कारण गेले कित्येक दिवस आपण जे आहे ते हायर लेवलवरून खाली येतो आहे, ओपनवरती होतो आणि क्लोजिंग लोअर लेवलच्या आसपास होतं. हा ट्रेंड गेले कित्येक दिवस सुरू आहे. आजही त्याच पद्धतीची मूव सकाळच्या सेशनमध्ये झाली, पण क्लोजिंगला मात्र जी रिकव्हरी आली ती थोडंसं मला वाटते कुठंतरी एक कॉन्फिडन्स देणारी आहे असं मला वाटते. आणि जर निफ्टी जाय तो 24,850वर सस्टेन राहिला तर परत पुन्हा 25,000पर्यंतची रॅली आपण बघायला मिळू शकते निफ्टीमध्ये, पण ह्या लेवल्स सस्टेन होणं आणि क्रॉस होणं गरजेचं आहे. जो ओव्हरऑल मार्केट रिकव्हरी देऊन फ्लॅट क्लोज केला आहे. निफ्टी 6 पॉईंट पॉझिटिव्ह, बँक निफ्टी 40 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, सेन्सेक्स 7 पॉईंट मायनस, त्यामुळे एक फ्लॅट क्लोजिंग आहे. पण दिवसभरामध्ये व्होलॅटिलिटी बघायला मिळाली. ओपनिंग हायर लेवलला, त्यानंतर ऑलमोस्ट 100-125 पॉईंटची डिक्लायनिंग, त्यानंतर परत चांगली रिकव्हरी क्लोजिंग सेशनला, त्यामुळे एक व्होलॅटाईल सेशन राहिला आणि क्लोजिंगला रिकव्हरी बघायला मिळाली. त्यामुळे सोमवारच्या सेशनला ट्रेड करायचं असेल निफ्टीमध्ये, अगेन 24,700चा अभाव आहे, तोपर्यंत 24,800-850 पर्यंत आपण निश्चित सोमवारच्या सेशनला जाण्याचा प्रयत्न करेन. 24,850च्या वरती गेलो तर एखादी शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होऊ शकते. निफ्टीला 25,000पर्यंत घेऊन जाऊ शकतं, कारण एफआयच्या ऑलमोस्ट 90% शॉर्ट पोझिशन्स आहेत आणि शॉर्ट कवरिंग अपेक्षित आहे मार्केटला की येणाऱ्या या नेक्स्ट वीकमध्ये मार्केटमध्ये निफ्टीमध्ये कदाचित शॉर्ट कवरिंग येऊ शकतं. फक्त ग्लोबली टेरिफ वॉरला घेऊन ज्या काही न्यूज आहेत त्या थोड्याशा न्यूज थांबल्या तर मला वाटतं किंवा पॉझिटिव्ह काही स्टेटमेंट्स आले तर मला वाटतं मार्केट रिकव्हरी येईल. कारण GST सारखे रिफॉर्म्ससुद्धा होऊनसुद्धा मार्केटनं अजून रॅली आलेली नाही. एफआयचे शॉर्ट पोझिशन स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे जर एफआयने शॉर्ट कवरिंग केलं तर मला वाटतं चांगली रिकव्हरी येऊ शकते. त्यामुळे निफ्टीला 24,700च्या अभाव 24,800-850पर्यंत सोमवारच्या सेशनला पहिला रेजिस्टन्स आहे. 24,850वर मेंटेन राहिला तर 25,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला 24,700च्या खाली आजच्यासारखं परत पुन्हा 24,600पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. बँक निफ्टीसुद्धा 54,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 54,000च्या वरती मेंटेन राहिला तर 54,400 ते 54,500पर्यंत बँक निफ्टी जाण्याची शक्यता आहे. 54,000च्या खाली आलं तर जसं आज 53,700च्या आसपास जो आज लो केला आहे तो एक चांगला सपोर्ट ॲक्ट होऊ शकतो. पण ओव्हरऑल ज्या पद्धतीनं आज रिकव्हरी आले बघणं गरजेचं आहे की सोमवारी ती रिकव्हरी बॅक टू बॅक दाखवतं का, मार्केट इंडेक्स फर्दर हायर लेवल्स येतात का. त्यामुळे ह्या लेवल्सनुसार तुम्ही टेक्निकल लेवल्सनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये सोमवार ट्रेड करू शकता. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण काल FISने फक्त 11 करोडची खरेदी केली आहे. DISने 2,100 करोडची खरेदी केली आहे. पण ओव्हरऑल मार्केट काल बघितलं तर हायर लेवलवरून ऑलमोस्ट 200 पॉईंट खाली आलेलं. GST रिफॉर्मची न्यूज असूनसुद्धा मार्केट खाली आलं. आज NSEमध्ये 1,411 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,365 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 22 शेअर्समध्ये पडचढ आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेम आहे. फारसा काय मोमेंटम नाही होणार. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा ऑटो आणि मेटल सेक्टरला तेजी राहिली. कंटिन्यू GST रिफॉर्म नंतर ऑटो सेक्टर तेजी दाखवते आणि IT, FMCG आणि रिॲलिटी या सेक्टरला थोडीशी मंदीचा सामना करावा लागला. IT टेरिफ वॉरला घेऊन IT अंडर परफॉर्म करत आहेत की कदाचित IT सर्व्हिसेसवर पण टेरिफ लागू शकतील 25% अशा पद्धतीचे न्यूज आहेत. त्यामुळे गेले 3-4 सेशन्स IT सेक्टर जे आहे ते खाली आलेलं आहे खूप. तेव्हा मला वाटतं तो दबाव मेंटेन आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायला तर युरोपियन मार्केट फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर 30 पॉईंट मायनस आहे. आज डेटा आहे अनएम्प्लॉयमेंट रेट USचा, त्याच्यावर USची चाल राहील असं मला वाटतं, कारण फर्दर व्याजदर कट होणार का नाही सप्टेंबरमध्ये ते आजच्या डेटावर राहील. त्यामुळं बघणं गरजेचं आहे की आजचा USचा डेटा कसा येतो. चांगला आला आणि US मार्केटला चांगली तेजी झाली तर मला वाटतं आपण जे आहे ते फर्दर सोमवारी एक पॉझिटिव्ह ओपनिंग करू शकतो. तर बघा मार्केट सोमवारी कशा पद्धतीने बिहेव होते. माझं व्हिडिओ ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. माझं व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.